दिवसाची सुरुवात बरोबर सोशल वर्कच्या कामानिमित्त मला बऱ्याच ठिकाणी जावं लागलं इतर भारताच्या राज्यांमध्ये. एक दिवस मी फाईट फॉर हंगर ह्या एका सोशल कॉन्फरन्सला मी गेलो होतो आणि ते छोटंसं गाव होतं. बिहार आणि कलकत्ता ह्या बॉर्डरवर ते गाव होतं आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि मला ओळखणारं कोणच नव्हतं. मी एकटाच त्या ठिकाणी होतो आणि अनेक दुसऱ्या राज्यांमधून लोक आले होते आणि त्या ठिकाणी मी कॉन्फरन्स अटेंड करत होतो, परंतु मला ओळखणारं असं कोण नव्हतं. हळूहळू अशी थोडी ओळख झाली होती, पण असं कोण ओळख नाहीच. कॉन्फरन्स झाली की मी माझ्या रूममध्ये येऊन झोपायचो आणि अशा प्रकारे ते दिवस थोडासा असा एकटेपणा वाटायला लागलेला. आणि एक दिवस 2 दिवसांनी जवळजवळ मला पटकन कोणीतरी माझ्या नावाने हाक मारली आणि मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी मागे वळून बघितलं तर आपल्या महाराष्ट्राच्याच एका दुसऱ्या ठिकाणहून मला ओळखणारी एक व्यक्ती त्या ठिकाणी होती आणि आम्ही दोघंजण भेटलो आणि मला खूप आनंद झाला की कोणतरी आता माझ्या संगती आहे. त्याच्यापेक्षा एक आनंद असा झाला होता की कोणीतरी मला नावाने हाक मारली होती. आणि ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी नावाने हाक मारतं आणि आपल्याला खूप त्याबद्दल आनंद वाटतो. ज्या वेळेस आम्ही एकटे असतो त्यावेळेस देव परमेश्वर आमच्या सोबत असतो. यशाया 43 मध्ये त्या लोकांना यशाया आठवण करून देतो. आयझाया चॅप्टर 43 ह्यामध्ये तो आठवण करून देतो की देव त्यांच्यावर प्रेम करत आहे. त्याला त्याची काळजी आहे. परमेश्वराला लोकांची काळजी आहे, जरी हे लोक परमेश्वरापासून दूर गेले होते. स्तोत्रसंहिता 23 मध्ये दावीद राजा म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. परमेश्वर आमच्या नेहमी संगती असतो आणि देव आम्हाला कधीही विसरत नाही. लक्षात ठेवा, तो आम्हाला प्रत्येकाला आपापल्या नावाने ओळखतो आणि नावाने हाक मारतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया याचा 43वा अध्याय पहिलं वचन. आयझाया चॅप्टर 43 अँड वर्स 1. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.